विद्यार्थी मित्रांनो, नवोदय अभ्यासक्रमावरील व्हिडिओ सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत गणिताचं तिसरं प्रकरण अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म। या प्रकरणामधला स्वाध्याय 3.1 आज आपल्याला बघायचा आहे आणि या स्वाध्यायामधला पहिला जो प्रश्न आपल्याला दिलाय तो पाहूया। या ठिकाणी बघा, 6 आणि 8 या संख्यांच्या वर्गांच्या बेरजेचं वर्गमूळ पुढीलपैकी कोणतं आहे? बघा, लक्षात घ्या, 6 आणि 8 या दोन संख्या सांगितल्यात। या संख्यांचे काय करायचे तर वर्ग, या संख्यांच्या वर्गांची पुन्हा काय करायची आहे बेरीज। अगोदर त्यांचे वर्ग करावे लागणार आहे आपल्याला। 6 चा वर्ग काय होतो 36। कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणलं की जो गुणाकार येतो त्याला आपण दिलेल्या संख्येचा वर्ग असं म्हणतो। आणि या टॉपिकवर या अगोदर आपण एक पूर्ण व्हिडिओज बनवला आहे, वर्ग आणि वर्गमूळ। जर आपण तो बघितला नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही पाहू शकता। तर 6 चा वर्ग काय 36 आहे आणि 7 चा वर्ग काय 8 चा वर्ग आपल्याला सांगितलाय। तर 8 चा वर्ग आहे 8 गुणिले 8 64। लक्षात घ्या, मग आपल्याला 6 आणि 8 या संख्यांच्या वर्गाची बेरीज करायला सांगितली। आता 6 चा वर्ग किती आहे 36 आणि 8 चा वर्ग काय 64। तर 36 अधिक 64 ही झाली या दोन संख्यांच्या वर्गाची बेरीज। बरोबर किती येते पहा, 6 अधिक 4 10 शी 0 हातचा 1, 6 आणि 3 9 हातचा 1 म्हणजे 10। म्हणजे 6 चा वर्ग आणि 8 चा वर्ग यांच्या वर्गाची जर बेरीज आपण केली तर ती येते 100। मग या बेरजेचं वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे। आता लक्षात घ्या, जर 6 चा वर्ग 36 आहे तर 36 चं वर्गमूळ 6 होत असतो। हे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शिकलो आहोत। वर्ग आणि वर्गमूळाचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहिला तर हा प्रश्न तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजणार आहे। नसेल पाहिलं तुम्ही पाहून घ्यायचा आहे। 6 चा जो वर्ग आहे तो 36 आणि 36 चं जे वर्गमूळ आहे ते 6। त्यानंतर 8 चा वर्ग जो येतो 64 आणि 64 चं वर्गमूळ आहे 8। या पद्धतीनं आता 6 चा वर्ग 36 आणि 8 चा वर्ग 64 यांची बेरीज केली तर 100 ही संख्या मिळाली। मग 100 ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर 100 ही संख्या 10 चा वर्ग आहे। म्हणजे थोडक्यात जर सांगायचं तर 100 या संख्येचं जे वर्गमूळ आहे ते आहे 10। मग आपल्याला हेच या प्रश्नामध्ये विचारलंय की 6 आणि 8 या दोन संख्या ज्या आहेत या संख्यांच्या वर्गाच्या बेरीजेचं वर्गमूळ शोधायचंय। संख्यांचा आधी वर्ग करायचा, मग वर्ग झाल्यानंतर त्या वर्ग संख्यांची बेरीज करायची, ती 100 येते। मग 100 चं वर्गमूळ काय तर 100 कितीचा वर्ग आहे 10 चा वर्ग आहे, म्हणजे 100 चं वर्गमूळ 10 आहे। आणि म्हणून आपल्या या प्रश्नाचं जे उत्तर आहे पर्याय सी 10 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर होणार आहे। चला, दुसरा जो प्रश्न आहे 12 आणि 15 यांचे साधारण अवयव काय आहेत? बघा, लक्षात घ्या, 12 आणि 15 या संख्यांचे साधारण अवयव। तर अवयव याचा अर्थच दुसऱ्या शब्दात अवयवालाच आपण म्हणतो विभाजक। अवयव किंवा विभाजक हे दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत। मग 12 चे अवयव किंवा विभाजक लिहा, 12 चे विभाजक। आता 12 चे विभाजक म्हणजे 12 ला ज्या ज्या संख्येने भाग जाईल त्या सर्व संख्यांची लिस्ट आपल्याला करायची आहे। 1 ने भाग जातो, 2 ने जातो, 3 ने जातो, 12 ला 4 ने भाग जातो, 6 ने भाग जातो आणि शेवटी 12 ने भाग जातो। लक्षात ठेवायचं आहे, कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक जो असतो, सर्वात मोठा विभाजक म्हणजे 30 संख्या असते, त्यापेक्षा थोडा लहान म्हणलं की त्या संख्येची निमपट येते जर ती समसंख्या असेल तर। आणि सर्वात लहान विभाजक 1 असते, हे ध्यानात ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला 15 चे अवयव म्हणजे 15 चे विभाजक लिहायचे। 15 चे विभाजक कोणकोणते आहेत? 15 चे विभाजक तर 1 ने भाग जातो 15 ला, 3 ने जातो, 15 ला 2 ने भाग जाणार नाही कारण विषम संख्या आहे, 3 ने जातो, 5 ने भाग जातो आणि शेवटी 15 ने जातो। जेव्हा
विषम संख्या दिलेली असते आणि तिचे विभाजक आपल्याला लिहायचे असतात, तेव्हा सर्वात मोठा विभाजक सुद्धा तीच संख्या येते, पण तिची निम्मी संख्या विभाजक सर्वात मोठा विभाजक 15 आहे आणि त्यापेक्षा लहान जो विभाजक आहे तर तो 5 आहे. म्हणजे 5 हा किती आहे, 1/3 पट आहे 15च्या. आणि मग त्यानंतर 1 आणि 3. तर आता आपल्याला प्रश्न आहे 12 आणि 15 यांचे साधारण अवयव. साधारण अवयव याचा अर्थ सामायिक अवयव. लक्षात घ्या, या दोन्हींचे सामायिक अवयव अथवा विभाजक. आता सामायिक याचा अर्थ दोन्हींचे विभाजक जे आहेत, दोन्हींना ज्याने भाग जातो. बघूया आपण. तर 12ला ज्याने भाग जातो आणि 15ला भाग जातो. एक हा तर दोन्ही संख्यांचा साधारण विभाजक आहे, सामायिक अवयव आहे. त्यानंतर बघा 12ला 3ने पण भाग जातो आणि 15ला सुद्धा 3ने भाग जातो. म्हणजे 1 आणि 3 हे या दोन्ही संख्यांचे 12 व 15 अशा दोन्ही संख्यांचे साधारण अवयव आहेत किंवा सामायिक अवयव आहेत. आता या ठिकाणी बघा 2 वरच्या याच्यात आले, 12चा विभाजक 2 आहे, 4 आहे, 6 आहे आणि 12 आहे, पण इथं ते दिसत नाहीत. इथं 15चे विभाजक 5 आणि 15 आहेत, पण ते 12चे विभाजक नाही आहेत, 12चे अवयव नाही आहे. मग या दोन संख्यांचे साधारण अवयव म्हटलं तर 1 व 3 पर्याय क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न तिसरा आपल्याला दिलेला आहे, एका संख्येचं वर्गमूळ 13 आहे तर त्या संख्येची दुप्पट काय होईल. आता या ठिकाणी लक्षात घ्या, प्रश्नाला आपण व्यवस्थित समजून घेऊ. एक संख्या अशी आहे की जिचं वर्गमूळ काय आहे, 13 आहे. मग आपल्याला ती संख्या कोणती आहे अगोदर हे समजून घ्यावं लागेल की जिचं वर्गमूळ 13 आहे. बघा आता 10 संख्या जर आपण घेतली आणि त्याचा वर्ग केला तर 10चा वर्ग काय आहे, 100. मग 100चं वर्गमूळ जर काढलं तर 10. 11 या संख्येचा वर्ग करा, वर्ग आहे 121 आणि 121चं वर्गमूळ जर काढलं ते 11 येतं. 12चा वर्ग केला 144 येईल. 144चं वर्गमूळ आहेत 12 आणि 13चा जर वर्ग केला तर 169 आणि 169चा वर्गमूळ जर काढलं तर 13 आहे. बघा एका संख्येचं वर्गमूळ 13 आहे असं आपल्याला सांगितलंय, तर ती एका संख्येचं, ज्या संख्येच्या संदर्भात आपल्याला प्रश्न दिला आहे ती जी संख्या आहे ती आपल्याला मिळाली 169. 169 या संख्येचं वर्गमूळ 13 आहे. तर आता त्या संख्येची दुप्पट काय होईल, म्हणजे त्या संख्येला 2 न गुणलं की उत्तर काय येणार आहे असं आपल्याला विचारलंय. तर 2 ने 169ला गुणा, 2 9 18, 1808 हातचा 1, 2 12 हातचा 1, 1303. त्यानंतर परत हातचा 1, 2 2 हातचा 1, 3 म्हणजे 338 हे त्या संख्येची दुप्पट आहे. आपल्याला पर्याय ए मध्ये 338 दिलेलं आहे, म्हणजे पर्याय ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, पुढील प्रश्नांचं निरीक्षण करून उत्तर द्या. हा सुद्धा नवोदयच्या 2009च्या परीक्षेमध्ये आलेला, विचारला गेलेला हा प्रश्न आहे 2009ला. तर पुढील प्रश्नसंचाचे निरीक्षण करा असं सांगताय. बघा खाली आपल्याला जी माहिती दिली याचं आपल्याला आधी निरीक्षण करायचं आहे आणि मग उत्तर द्यायचं आहे. मग तुम्हाला इथं गणिती क्रिया करून उत्तर नाही सोडवायचं. ह्या आपल्याला या ठिकाणी पदावली दिलेल्या आहेत. पहा 2 × 2 वजा 1 × 1 बरोबर 2 + 1 बरोबर 3. या ठिकाणी बघा ही जी इथून इथपर्यंत पदावली दिली याला जर सोडवलं तर उत्तर 3 येतं, पण हे उत्तर वेगळ्या पद्धतीनं काढलंय. आपल्याला वेळ लागला नाही पाहिजे अशा प्रकारे या ठिकाणी मांडणी दिली त्यांनी आणि त्याला ट्रिकवरनं सोडले. बघा 2 × 2 वजा 1 × 1 याला जर आपण सोडलं तर 2 × 2 म्हणजे किती होत आहे, 4 आणि वजा 1 × 1 म्हणजे 1. 4 मधून 1 वजा केला तर उत्तर काय येते, उत्तर येतं 3. पण उत्तर असं न काढता त्यांनी आपल्याला सांगितलं पहिल्या कंसात कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार आहे, तर 2 या संख्येचा 2दा गुणाकार आलाय. मग यातला एक संख्या आपल्याला इथं घ्यायचं आहे 2 आणि दुसऱ्या कंसात 1 × 1 आलेलं आहे, तर मग यात ती एक संख्या आपल्याला या ठिकाणी घ्यायची आणि यांची बेरीज करायची. 2 + 1 उत्तर झालं
3. मग या पद्धतीनुसार याप्रमाणे पहा, इथं 3 गुणिले 3 आहे तर एकदा 3 इथं घेतला आणि वजा 2 गुणिले 2 आहे तर मग 2 याच्यात मिळवले, 3 अधिक 2 बरोबर उत्तर झालं 5. त्या पद्धतीनं 4 गुणिले 4 म्हणजे 4 अधिक 3 गुणिले 3 म्हणजे एकदा 3, 4 अधिक 3 7. मग इथं 5 अधिक 4 किती झाले 9. मग इथं आपल्याला विचारलंय 73 गुणिले 73 वजा 72 गुणिले 72 किती होणार आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, 73 अधिक 72 यांची बेरीज करायची. 72 2 144 अधिक 1 म्हणजे 145 हे आपल्या या दोन संख्यांची बेरीज होणार आहे. मग आपल्याला पर्याय सी मध्ये 145 हे उत्तर दिलं तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न 5 आपल्याला दिलेला आहे. 2,54,016 या संख्येस पुढीलपैकी मूळ अवयवांच्या कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही. हे महत्त्वाचं आहे, भाग जायला नाही पाहिजे. आणि मूळ अवयवांच्या कोणत्या गटाने असं सांगितलंय. तर या ठिकाणी बघा, इथे आपल्याला पर्याय सी जो दिला या ठिकाणी 12 गुणिले 2 गुणिले 2, 2 आणि 2 या तर मूळ संख्या आहेत, पण 12 मूळ संख्या नाही, म्हणजे पर्याय सी हे आपलं उत्तर होणार नाही. या गटाने भाग जाईल किंवा नाही जाईल हा प्रश्न नाही, पण इथं हा मूळ अवयवांचा गट नाही आहे. पर्याय ए आणि पर्याय बी यामध्ये बघा, इथं यांचा जर गुणाकार केला तर 2 गुणिले 2 4 आणि 4 गुणिले 3 4 त्रिक 12 ही संख्या येईल. त्यानंतर इथं 2 गुणिले 2 लक्षात घ्या, 2 गुणिले 3 6 आणि 6 त्रिक 18 इथं 18 उत्तर येत आहे. या ठिकाणी काय होतंय बघा, 2 गुणिले 3 6 आणि 6 गुणिले 5 म्हणजे उत्तर येतं 30. बघा लक्षात घ्या. तर आता ही जी दिलेली संख्या आहे 2,54,016 या संख्येला हा जो खालचा गट दिला याला जर आपण असं लिहिलं 5 गुणिले 2 म्हणजे 10, 10 गुणिले 3. आता या संख्येला जरी 3 ने भाग गेला तरी जे उत्तर येईल त्याला 10 ने जर भाग द्यायचा म्हणलं तर दशांश अपूर्णांकामध्ये येणार आहे. कोणत्याही संख्येला, उदाहरणार्थ समजा 5 2 4 6 ही संख्या आहे आणि याला 10 ने जर भाग द्यायचा असेल तर काय उत्तर येत असतं. तर या संख्येतील एक अंक आपल्याला उजवीकडे सोडावा लागतो. मग 5 2 4 दशांश 6 हे उत्तर येईल जर 10 ने याला भाग दिला तर. मग तसं 3 ने जर या संख्येला निशेष भाग गेला तरी जे उत्तर येणार आहे त्या उत्तराला 10 ने भाग देताना आपल्याला एक अंक पलीकडे सोडून उत्तर लिहावं लागणार आहे. म्हणजे या दिलेल्या संख्येला या मूळ अवयवांच्या गटापैकी या पर्याय डी मध्ये दिलेल्या गटाने पूर्ण भाग जाणार नाही. जर भाग गेला तर तो दशांश अपूर्णांकामध्ये येईल आणि म्हणून पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता प्रश्न 6 जो दिला, 4 अंकांची लहानात लहान संख्या असेल. आता लक्षात घ्या, 4 अंकांची लहानात लहान संख्या. आता जसा प्रश्न वाचला तसं आकलन झालं पाहिजे. या ठिकाणी बघा, 4 अंकांची लहानात लहान म्हणजे सर्वात लहान संख्या, सर्वात लहान संख्या 4 अंकी. पहा, 4 अंकी सर्वात लहान संख्या आपल्याला या ठिकाणी विचारली. 4 अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे सांगा. तर 4 अंकी सर्वात लहान संख्या लिहिताना 1 आपण डावीकडे लिहिणार आणि बाकीचे शून्य आपण उजवीकडे लिहिणार. 3 शून्य आणि मग 1 2 3 4 4 अंकी सर्वात लहान संख्या 1000 आपल्याला मिळाली आहे. तर आपल्याला प्रश्नाच्या सुरुवातीला सांगितलं 4 अंकांची लहानात लहान संख्या असेल जेव्हा मूळ संख्यांचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल. आता मूळ संख्यांचा गुणाकार या 4 अंकी लहानात लहान संख्ये एवढा यायला पाहिजे. इथं आपल्याला मूळ संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांचा गुणाकार आपल्याला एवढा यायला पाहिजे. पण पर्याय ए मध्ये या ठिकाणी 8 ही संख्या मूळ संख्या दिलेली नाही आहे, ही मूळ संख्या नाही. म्हणून पर्याय ए मध्ये जरी उत्तर या ठिकाणी 1000 येत असलं तरी हे मूळ संख्यांचा गुणाकार होणार नाही. 5 गुणिले 5 25 आणि 25 गुणिले 5 125 आणि 125 गुणिले 8 तर त्या ठिकाणी
1000 उत्तर येईल, पण हा गुणाकार मूळ संख्यांचा नाही, म्हणून हे उत्तर होणार नाही. त्याच पद्धतीनं पर्याय बी मध्ये बघा, इथं 4 ही संख्या दिलेली आहे. आता या सर्व पर्यायामध्ये उत्तर जर आपण काढलं, गुणाकार जर केला, तर प्रत्येक वेळेस गुणाकार 1000 एवढाच मिळणार आहे आपल्याला. फक्त आपल्याला यामध्ये मूळ अवयवांचा गट कोणता दिलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी समजावून घ्यायचं आहे. तर पर्याय ए मध्ये 4 ही संख्या मूळ संख्या नाही, म्हणून पर्याय बी हे सुद्धा आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. त्याच पद्धतीनं पर्याय डी मध्ये 4 ही संख्या पुन्हा दिली, ही सुद्धा मूळ संख्या नाही, पर्याय डी हे सुद्धा उत्तर नाही आहे. तर आता उरलेला आहे सी पर्यायामध्ये 5 5 5 पुन्हा 2 2 2 असं 3दा दिलं आहे. तर या ठिकाणी सगळ्या संख्या मूळ संख्या आहेत. पहा, 5 गुणिले 5 25, 25 गुणिले 5 125, 125 गुणिले 2 250, 250 गुणिले 2 म्हणजे 500 आणि 500 गुणिले 2 म्हणजे 1000. 1000 म्हणजे सर्वात लहान 4 अंकी संख्या. मग आता हा तो मूळ अवयवांचा गट आहे की ज्यांचा गुणाकार केल्यास आपल्याला 4 अंकी सर्वात लहान संख्या म्हणजे 1000 मिळते, म्हणून पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला, हा नवोदयच्या परत 2022च्या परीक्षेला विचारण्यात आलेला आहे आणि प्रश्न आहे 2100 चा मूळ गुणनखंड काय आहे. आता इथं मूळ गुणनखंड हा जो शब्द आलाय, गुणनखंड हा आपल्या वापरात नसणारा शब्द या ठिकाणी दिलेला आहे, पण इथं आपल्याला कंसामध्ये त्याचा इंग्रजी अर्थ दिला आहे प्राईम फॅक्टरायझेशन, आणि प्राईम फॅक्टरायझेशनचा अर्थ आहे मूळ अवयव. मूळ अवयव काय आहेत हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. 2100चे मूळ अवयव काय आहेत असा हा प्रश्न आहे. मग आपल्याला जे पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत, या पर्यायामध्ये कोणत्या पर्यायात मूळ अवयव फक्त आहेत हे आपल्याला इथं बघायचं आहे. पर्याय ए मध्ये 15 ही संख्या मूळ संख्या नाही, म्हणून हे मूळ अवयव नाहीत. या ठिकाणी सगळ्या संख्यांचा गुणाकार सुद्धा इथे 2100च येणार आहे. गुणाकार जर केला तर या ठिकाणी यांचा गुणाकार 2100, इथं गुणाकार 2100, इथं पण गुणाकार 2100 एवढाच येईल. पण फक्त आपल्याला बघायचं आहे की या गटात मूळ अवयव आहेत का सगळे. इथं 15 संख्या आली, हे मूळ अवयवाचा गट नाही. इथं 35 ही संख्या आली, ही सुद्धा मूळ अवयवाचा गट नाही. या ठिकाणी पर्याय डी मध्ये 4 ही संख्या मूळ संख्या नाही, म्हणून या 3 पर्यायामध्ये पर्याय ए, पर्याय बी आणि डी मध्ये मूळ संख्या एक संख्या ज्या आहे 15, 35 आणि 4 या मूळ संख्या नाहीत, म्हणून हे मूळ अवयवांचा हा गट होत नाही. मग पर्याय क्रमांक सी हा फक्त मूळ अवयवांचा गट आहे. बघा 2 2 3 5 5 आणि 7 मूळ संख्या दिलेल्या आहेत. गुणाकार करून बघूया. 5 गुणिले 2 10, पुन्हा 5 गुणिले 2 10, 10 गुणिले 10. पहा, हे 2दा 2 आलेत, 2दा 5 आलेत. मग 5 गुणिले 2 म्हणजे 10 आणि 5 गुणिले 2 म्हणजे 10, 10 गुणिले 10 म्हणजे या 4 संख्यांचा गुणाकार 100 झाला. 7 गुणिले 3 म्हणजे 21 आणि 21 गुणिले 100 म्हणजे 2100. तर हे या ठिकाणी उत्तर बरोबर येते. तर आपलं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी हे आहे. या ठिकाणी आपल्याला मूळ अवयव दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा स्वाध्याय 3.1 आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून कळवा.